आपली कायद्याची कारकीर्द देखील तितकीच मोठी पण आहे आणि महत्त्वाची देखील आहे. मला असं वाटतं महाराष्ट्र सदन घोटाळा, या घोटाळ्यामध्ये देखील आपण आरोपीचं आरोपपत्र घेतलं होतं तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं की आता तुम्ही इतक्या आणि त्या काळामध्ये मला असं वाटतं की ज्या घोटाळ्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ह्याला स्टेप डाऊन व्हावं लागलं, इतका महत्वाची ती केस होती, इतका महत्वाचा तो आदर्श घोटाळा होता आणि त्या घोटाळ्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा अपियर होता येत आहे ॲज अ वकील म्हणून. कसा अनुभव होता तो? मी नुकताच लॉ करून आलो होतो. 2010ची गोष्ट आहे. मी हायकोर्टात प्रॅक्टिस करत होतो आणि तेव्हाच आदर्श घोटाळा हे प्रचंड प्रमाणात गाजत होतं आणि अशोक चव्हाण साहेबांनी देखील तेव्हा राजीनामा दिलेला. तर मला संरक्षण खात्याकडनं म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीकडनं विचारण्यात आलं की तुम्ही या प्रकरणात डिफेन्सची बाजू मांडाल का, तुम्ही आणि तुमच्यासोबत एक सिनियर असतील राणासाहेब म्हणून. तर मी सांगितलं खूप मोठी संधी आहे. मी निश्चित त्यांना म्हणलो हो बिलकुल मला आवडेल. आणि मग मी ते वकीलपत्र स्वीकारलं आणि न्यायालयीन आयोग ज्याला आपण ज्युडिशियल कमिशन म्हणतो, निवृत्त न्यायाधीश जे पाटील साहेबांचं आपल्या ओल्ड कस्टम हाऊसला मुंबईत फोर्ट एरियात ते चालत होतं. आणि राणासाहेब काही दिवस तिथे डिफेन्सच्या वतीने आले, परंतु काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. ते त्यांनी पुढे कंटिन्यू केलं नाही आणि त्यांना दुसरा रिप्लेसमेंट मिळायला वेळ लागत होतं, सिनियर ॲडव्होकेट. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हीच चालवा. झालं असं की त्यामुळे मला खूप असं मोठं एक्सपोजर मिळालं. मला माजी मुख्यमंत्र्यांची उलट तपासणी घेण्याची संधी मिळाली. क्या बात है, क्या बात है. डिफेन्सचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची, महाराष्ट्र सरकारच्या त्या काळच्या सिनियर IAS ऑफिसर्सची मी उलट तपासणी त्या न्यायालयीन आयोगात घेतली होती आणि खूप चांगला मला असा अनुभव मिळाला. मला अजूनही आठवतं तेव्हा खूप पत्रकार त्या ज्युडिशियल कमिशनमध्ये यायचे आणि आम्ही रोज संध्याकाळी चहा प्यायला बसायचो आणि अनेक प्रश्न मी जे तिथे विचारणार आहे ते पत्रकारांकडनंच मला कळायचे, कारण मी नवीन होतो. तर ते मला विचारायचे, अरे अनिकेतजी हे विषय, हा विषय, तो विषय, तुम्ही हा उचलला का, तो उचलला का. मग मी रोज रात्री बसायचो, प्रश्न असे लिहून काढायचो की हे 25 प्रश्न मला या अधिकाऱ्यांना विचारायचे आहेत. मग त्या प्रश्नात मग मी रोज सकाळी उठल्यावर, मला सकाळी लवकर उठायची सवय, मी 4-4:30ला रोज उठतो. बरं, आजही मला ऑटो म्हणजे बॉडी वॉच आहे, म्हणजे आपला तो अलार्म क्लॉक आहे, ऑटोमॅटिक मला 4-4:15ला जाग येते. कितीही वाजता मी जरी झोपलो तरी 4-4:15ला उठतो. तर मग मी सकाळी उठून परत ते प्रश्न रिफ्रेम करायचो आणि मग मी ते विचारायचो. आणि मग त्यामुळे मला एवढा चांगला एक्सपोजर मिळाला आणि एवढ्या चांगल्या बेसिकली ॲडमिनिस्ट्रेशन कसं वर्क करतं. कारण आदर्श घोटाळ्यात तो भूखंड संरक्षण खात्याचा होता, डिफेन्स मिनिस्ट्रीचा होता किंवा तेव्हा जे काँग्रेसचं सरकार होतं त्यांचा महाराष्ट्र सरकारचा होता, हा तसा तो वाद होता. आणि त्यामुळे फाईल्स कशा मंत्रालयात फिरतात, सह्या कशा केल्या जातात, कोण मंत्री कशा टिप्पणी करतं, प्लीज सी, प्लीज वॉच, प्लीज कन्सिडर, हे अनेक असे शेरे तिथे दिले जातात. आणि तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. मग ते सगळं त्याचं अवलोकन, अभ्यास आम्ही केलं होतं आणि त्यातून मी ॲडमिनिस्ट्रेशन कसं वर्क होतं हे मला कळालं होतं आणि एक खूप चांगला अनुभव होता, ज्यातून मला शिकायला खूप मिळालं असं मला वाटतं.